दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मंगेश चव्हाणांचं राजकीय आयुष्य 3.5 वर्षाचं आहे, बरोबर, 3.5-4 वर्ष. त्याच्यावर बोलणं उचित नाही. ऑक्टोबरमध्ये त्यांना लोक त्यांचा कामाचा काय आहे तो त्यांना निकाल देईल, त्यामुळे त्यांनी त्यांची काळजी करावी. आपण किती आपलं राजकीय आयुर्मान आहे, आपली बुद्धी किती, आपला अभ्यास किती, आपल्याला कसं पद मिळालं, आपण कसं आमदार झालो, याच्यातून न्याय कसा देता येईल, याच्यावर त्यांनी वेळ आणि विचार आणि बुद्धी वापरली तर मला वाटतं त्या ठिकाणी योग्य होईल. तुमच्या आशीर्वादाने कत्तलखाने आले आणि जळगाववरून तुम्ही प्रवीण चव्हाणांना. मी प्रेसमध्ये याच्या संदर्भात क्लिअर बोललो की मूळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोला, बरोबर आहे. माझ्या उमेदवार मी नाही, आता मी शिवसेनेचा नेता आहे नात्याने, कार्यकर्ता आहे नात्याने मी तयार आहे भूमिका सांगायला, पण आज मूळ मुद्द्याला बगल देऊ नका. त्या सगळ्या संदर्भात मी बोलेल, मी भूमिका मांडेल. मी तुम्हाला काय बोललो आहे की मी त्या माळेचा मणी मला व्हायचं नाही ज्यांनी मागच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या भावनेची खेळण्याचं पाप केलं, आणि मी जर परत त्या आरोप प्रत्यारोपात गुरफटलो तर लोक म्हणतील हा पण त्यांच्याच माळेचा मणी का. मला कृपा करून त्यांच्या लाईनीत जाऊ नका देऊ, माझी विनंती. त्यामुळे मी या सगळ्यांची वेळ आल्यावर उत्तर दिलं. आज निवडणूक आहे लोकसभेची, आज लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, आज कामगारांच्या मनामध्ये आक्रोश आहे, तरुणांना प्रश्न पडला आहे की 1-1 कोटी रुपये एकरने जर उद्योगाला जमीन जळगावला पडतात तर दुसरी MIDC का होत नाही. तरुणांना प्रश्न पडला आहे की जर आपल्या एवढा रुबाबदार जबाबदार मंत्री जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याजवळचा असताना जिल्ह्याला का न्याय मिळत नाही, याला उत्तरं पहिले द्या, बरोबर आहे का. त्यामुळे मला असं वाटतं की ती उत्तरं जिल्हावासींना अपेक्षित आहे. तो प्रश्न, त्या वेदना त्या खतखत आहेत, आणि त्या खतखतणाऱ्या वेदनेतून आपण बघतोय आता की कशी पायाखालची वाळू घसरली. आता तुम्ही असंही बोलले की दादा हुसेननी पोकरा योजना त्यांच्या जिल्ह्यात करून घेतली, मात्र गिरीश महाजनांनी इकडे आपल्या इकडे आणली असं तुम्ही बोलले. बाबा, मी जे बोलतोय, मी शेतकऱ्यांमध्ये, मी ग्राउंडला लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे, आणि त्यांना पण त्या सगळ्या वेदना लोकांच्या आता कळायला लागल्या आहेत. त्यांना वेळ गेली निघून, बरोबर आहे. जर या संदर्भात शेजारच्या जिल्ह्यातल्या एखादी मंत्री जर त्याच्या पूर्ण मतदारसंघ पोकरा योजनेत घेऊन लाभ देत असेल तर त्याचं स्वागत आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, त्याचे घेणे त्यांनी लोकप्रतिनिधींनी न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. मग आमच्या जिल्ह्यातला कॅबिनेट मंत्री 6व्या मजल्यावर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ज्या वेळेस काउन्सिलच्या मंत्री याला उभं असतात मंत्री परिषदेला, कॅबिनेट मिटिंगला, त्यावेळेस त्यांची दाढ का उठत नाही की माझ्याही जिल्ह्यातला जर त्या ठिकाणी उर्वरित गावं घेतली तर मी याला मंजुरी दिली, नाही तर नाही देणार. ही भूमिका का घेत नाही, ती घेतली असती तर शेतकऱ्यांनी आज स्वागत केलं असतं. का शेतकरी आज त्रागा आणि त्या ठिकाणी चिडलेत, त्याचं कारण हे